एकंदरीतच तुम्ही लढणार आणि 100% लढणार असं म्हणताय, पण आता जे आपले तुमचे विरुद्ध जे उमेदवार असणार आहे दिलीपरावजी वळसे पाटील हे तुल्यबळ नेते आहेत, तुम्हाला त्याबद्दल कल्पना आहे, मात्र कोणत्या मुद्द्यावर त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहात? नाही, आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत मुद्दे भरपूर आहेत. आता आदरणीय पवार साहेबांनी 90 सालामध्ये इथं येऊन सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्यामध्ये मी जो उमेदवार दिलेला आहे काँग्रेस पक्षाचा त्यावेळी, त्यांना तुम्ही निवडून द्या, अख्खी ताकद राज्याची या तालुक्याच्या विकासाकरता मी उभी करतो. त्याप्रमाणे पवारसाहेबांनी ते करून दाखवलं आणि तशाच प्रकारे आता पवारसाहेब एकदा जाहीर सभा घेऊन गेलेले आहेत. त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते आता मी काय त्याचा उलगडा करत नाही, तुमच्याकडे सर्वांकडे रेकॉर्डिंग आहे, ते तुम्ही दाखवलं तर पवारसाहेब काय बोलले काय नाही. नंतर पुन्हा 2-3 वेळा पवारसाहेब तालुक्यामध्ये येऊन गेलेले आहेत, त्यावेळी तुमच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. आता जे मुद्दे आहेत प्रामुख्याने एक, आता वरच्या भागामधून सांगायला सुरुवात करतो तुम्हाला. आदिवासी भागामध्ये धरण झालं आणि आज ज्या लोकांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्यांची मागणी शेतीच्या पाण्यासाठी आहेच, पण त्याचबरोबर एक दुर्दैव आहे की आज देखील आदिवासी धरणं झाली, ती लोक विस्थापित झालीत. म्हणजे धरण उशाची कोरड घशाची. दुर्दैव आहे का आज टँकरनी उन्हाळ्यामध्ये त्या लोकांना पिण्याकरता पाणी द्यावं लागतं आहे. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे. नंबर 2, का जो हिरड्याचा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे की आजपर्यंत तो प्रश्न निकाली निघाला नाही. का त्यांची जी हमी भावाची मागणी आहे 170 ते 200 रुपये तो त्यांना मिळाले पाहिजेत. कारण मधल्या काळामध्ये पाहिलं आपण आदिवासी लोकांनी स्वतःहून शासनाकडं सातत्याने भांडून उपोषण केलं. कम्युनिस्ट पार्टी असेल, किसान क्रांती असेल आणि सगळे आदिवासी समाज यांनी घेऊन आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी का सरकारला त्यांनी निर्णय घेणं भाग पाडलं उपोषण करून. डॉक्टर अमोल वाघमारे असतील, त्यानंतर अशोक पेकारे असतील, राजू घोडे आणि त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी तिथं येऊन ते उपोषण केलं आणि अनुदानाची रक्कम तिथं जी 15 करोड रुपये राहिली होती ती त्यांनी मिळवून दिली. तर त्याच्यामुळं या हिरड्याचा एक विषय त्याच्यामध्ये आहे. तदनंतर आदिवासी आश्रमशाळा झाल्यात, परंतु क्वालिटी जेवण मिळत नाही मुलांना. त्यानंतर क्वालिटी शिक्षण याच्यावरती आमचा प्रामुख्याने भर राहील. आज मोठ्या प्रमाणात आता ज्यावेळी आम्ही फिरतो की ॲडमिशन मिळतात, परंतु राहण्याची व्यवस्था नाही, हॉस्टेल नाहीत. तो एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये दुर्दैव हे आहेत की उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की आऊपे, त्यानंतर खालच्या याच्यामध्ये पाटण असेल की तिथल्या मुलांना 11वीला देखील कुठं त्या परिसरामध्ये त्यांचे प्रलंबित प्रस्ताव पडलेले आहेत. आसाने असेल किंवा आऊपे असेल का त्यांना जर 11वीला यायचं जर असेल तर एकमेव फक्त 11वी-12वी कॉलेज आहे ते फक्त पोखरीला आहेत आणि ते फार मोठं अंतर आहेत आणि खाली आलं तर इकडं घोडेगावला यायला लागतं. त्यामुळे त्या परिसरामध्ये ज्युनियर कॉलेज तरी सुरू करणं हा एक महत्त्वाचा. आणि भात एकदा निघून गेल्यानंतर त्या लोकांना, महिलांना, तरुणांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही, तर यांना कसा रोजगार मिळेल, पर्यटनाला त्या परिसरात डिंबे धरणाच्या चालना देणं हा एक आमचा आणि मासेमारीला प्रोत्साहन देणं हा वरच्या भागामध्ये. तदनंतर तसंच इकडं सातगाव पठारामध्ये कलमोडीचं देखील अनेक वर्ष अनेक वेगवेगळी सरकारं त्याच्यात आली गेली, पण तिथं एक काय ते पाणी शेतीला त्या परिसरामध्ये आलेलं नाही, पाणी देता येत नव्हतं. तर सरळ MIDC आज पुणे जिल्ह्याचा जर विचार केला 13 तालुक्यापैकी एकमेव फक्त आंबेगाव आहे का जिथं MIDC नाही. शेजारी जुन्नरमध्ये बघा किंवा खेडपासून बघा, मग हे तर आपण करू शकत होतो ना. नाही पाणी तुम्हाला कलमोडीचं पाणी तिकडची लोक विरोध करत होती खेड तालुक्यामधली, सरळ सातगाव पठाराच्या लोकांना विश्वासात घेऊन पाणी नाही तर MIDC तुम्हाला चालू शकते का. कारण आज परिस्थिती अशी का बटाटा पीक त्यांचं अडचणीत, सोयाबीनपासून 2 पैसे मिळत होते तर सरकार राज्यातलं असेल केंद्रातलं सोयाबीन इम्पोर्ट करून टाकलं. 3 वर्ष झालं सोयाबीनला 45च्या पुढं बाजारभाव नाही. मग ना बटाट्यात पैसे सातगाव पठारला नाही सोयाबीनमध्ये, मग तिथली अर्थव्यवस्था कोलमडली आहेत. त्याच प्रकारे खालच्या या पट्ट्यामध्ये दुधाचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅन्ट भले मोठाले दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये उत्पादकाला तुमची दूध 135 रुपयाने तुम्ही आश्रमशाळांना त्या ठिकाणी देता, पण आमच्या शेतकऱ्याचं म्हणणे किमान मला 35 रुपये तरी लिटरला मिळाले पाहिजे. यासाठी आमचा लढा राहील. बिबट्याचा इथं मोठा असणारा प्रश्न, त्यानंतर दिवसा शेतीसाठी वीज
हे महत्त्वाचे भाग. त्यानंतर खालच्या भागामध्ये तशाच प्रकारे ही जी 42 गावं आहेत शिरूरमधले, तिथं केंदूर पाबळचा जो परिसर आहे तिथं थिटेवाडीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे की एवढे दिवस थिटेवाडी बांधून तिथं आहे धरण पवारसाहेबांनीच त्यावेळी ते बांधलेलं, का त्याचं जर खोलीकरण केलं तर त्याची क्षमता दुप्पट होऊन आता त्याच्यामध्ये 300-350 MCFT पाणी जे साचतं तर त्याची क्षमता वाढ केली तर ते 500-600च्या पुढं जाऊ शकतं. 1 वर्ष आज एवढा पाऊस झाला आहे का थिटेवाडी जेवढं पाणी त्याच्या 2 पट पाणी वाहून गेलं. तिथं बंद पाईपलाईन टाकल्या, तिथं ते गंगासागरमध्ये पाणी गेलं तर तो जो कॅनॉल केला आहे थिटेवाडीवरून तो कॅनॉलला पाणीच पुढं जात नाही. पाणी सोडलं का 1000 फूट जाते आणि अख्खं पाणी लिकेज होऊन जाते, त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळं त्या कानूर असेल, खैरेनगर असेल, खैरेवाडी असेल आणि केंदूर पाबळचा धामारी ह्या गावांचा प्रश्न देखील तिथं हा सुटू शकतो खोलीकरणाच्या नंतर. असे महत्त्वाचे विषय आहेत. आणि प्रामुख्याने शिक्षणाच्या संदर्भामध्ये या तालुक्यामधली रोज 1,500 मुलं ना इथं फार्मसी, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, परंतु इथं प्रवेश हा राज्यातील सर्व मुलांना असतो. त्यामुळे जे मुलांना काय तालुक्यातल्या 5-50 मुलांना काय प्रवेश मिळत असेल, पण बाकी उर्वरित राहिलेली जी मुलं आहेत तर यांना शिक्षणाकरता शेजारच्या जुन्नर तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये जावायला लागतं. तर याकरता फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये मुलांना शिक्षणाकरता आणि याच मतदारसंघामध्ये MIDC असून रांजणगाव, कारेगाव इथल्या लोकांना ना व्यवसाय तिथं मिळत ना नोकऱ्या मिळत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढे सगळे प्रश्न प्रलंबित असताना तुम्हाला असं म्हणायचं का वळसे पाटलांनी 30 वर्ष आमदार असूचा विकास केला नाही? माझं म्हणणं असं आहे का आमचं जे व्हिजन आहे काय करणार आहे, त्यांनी विकास केला आहे का पण? आता विकास का, आता मी सांगितलं ना गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबत बाकी असतील तर ते तर म्हणतात आम्ही विकास केला आहे म्हणून. आता मी सांगतो, आता इथं आपण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहोत. इमारत झाली, हॉस्पिटल झालं. पूर्वी होतं किसनराव बानकिल्ले असताना शेठ अंबालाल ट्रस्टचा दवाखाना होता. आता प्रत्येक तालुक्यामध्ये आता जुन्नरला उपजिल्हा रुग्णालय, नारायणगावला आहे, त्यानंतर जुन्नरमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या अनेक ठिकाणी आहेत. परंतु आज इथं डिलिव्हरीला पेशंट जर लेडीज आल्या तर इथं सांगितलं जातं की इथं भूलतज्ञ नाही आहेत, त्यानंतर फिजिशियन नाही आहेत. आमचं म्हणणं काय की ज्यावेळी इमारत होती, हॉस्पिटल होतं, तर त्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा असणारे यंत्रणा ही पाहिजे. ट्रामा केअर सेंटर आपण चालू केलं पण ते चालू नाही. आज ॲक्सिडेंट झाला, पेशंट पुढं फॉरवर्ड करावं लागतं. आमचं म्हणणं आहे का विकास करत असताना का ह्या जे आपण उपजिल्हा रुग्णालय आहे तर इथं सर्व जागा वगैरे आता सरकार आहे त्यांनी विकास झाला माझा अर्धवट. मी काय म्हणतो की इमारत झाली, सगळं पूर्ण झालं, परंतु तिथं मॅन पॉवर जे आहेत त्याचा उपयोग काय मग? का त्याच्यासाठी जर इथं प्रत्येक पेशंट आलेल्याला तुम्हाला YCMला जाऊ द्या, DY पाटीलला जाऊ द्या, हे होता कामा नये. त्याच्याकरता डॉक्टरांची संख्या ही ताबडतोब भरली गेली पाहिजे, त्याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. बाकीची इतर कामं आहेत, आता रस्ते असतील सगळ्या तालुक्यामध्ये होतात, परंतु इथल्या रस्त्यांची क्वालिटी एकदम डेंजर झोनमध्ये आहेत.